थांब, जरा थांब माझ्या थकलेल्या निराश झालेल्या लेकरा. आज पळणे बंद कर. मला ठाऊक आहे तू आतून पार तुटला आहेस. लोकांसमोर खोटे हसून हसून तुझे ओठे थकले आहेत आणि रात्री उशीत तोंड लपवून रडून रडून तुझे डोळे सुजले आहेत. तू देवाकडे, या जगाकडे आणि स्वतःच्या नशिबाकडे बघून एकच प्रश्न विचारत आहेस, माझं काय चुकलं? मी सर्वांचं चांगलं केलं, मग माझेच वाटेला हे अथांग दुःख का? तुला वाटतंय ना की या जगात तुझा हात धरणारं, तुझ्या मनाची वेदना समजणारं कोणीच उरलेलं नाही. तू अत्यंत एकाकी पडला आहेस. पण ऐक माझ्या काळजाचा तुकडा, तू एकटा कसा असू शकतोस ज्याच्या पाठीशी साक्षात जगज्जननी ब्रह्मांडाचे स्वामी समर्थ उभे आहेत? तो कधीच अनाथ असू शकत नाही. आज स्वामी स्वतः तुझे डोळे पुसायला आले आहेत. हा भाऊक महाअध्याय शेवटपर्यंत शांत चित्ताने ऐक. आज तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब होणार आहे आणि तुझ्या आयुष्यात एक नवीन चमत्कार घडणार आहे. माझ्या लेकरा, जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असते तेव्हा तू जागा असतोस ना. उशीवर सांडणारे तुझे अश्रू आणि छातीत दाबलेला तू हुंदका मी सर्व पाहतो. तू कोणाला सांगू शकत नाहीस कारण लोक तुझ्या दुःखाची चेष्टा करतील ही भीती तुला वाटते. तू रात्री देवासमोर हात जोडून विचारतोस, स्वामी मी किती दिवस सहन करू? माझी ताकद आता संपली आहे. पण ऐक वेड्या, तुझे ते अश्रू व्यर्थ गेले नाहीत. तुझा प्रत्येक अश्रू मी माझ्या कमंडलूमध्ये जपून ठेवला आहे. ज्या डोळ्यांनी तू दुःख भोगलेस त्याच डोळ्यांनी तू आता स्वामींचा चमत्कार पाहशील. मन हलके करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझे सर्व अश्रू तुमच्या चरणी अर्पण आहे. तू सर्वांचे भले केलेस. ज्यांच्या मदतीची गरज होती तिथे तू स्वतःचा विचार न करता धावून गेलास. तू लोकांना मन दिले, प्रेम दिलेस आणि वेळ प्रसंग पडल्यास स्वतःचे सुखही अर्पण केलेस. पण बदल्यात तुला काय मिळाले? विश्वासघात, अपमान आणि पाठीत खुपसलेला सुरा. ज्यांच्यासाठी तू सर्वस्व पणाला लावले त्यांनीच तुला तू माझ्यासाठी काय केलेस असं विचारून तुझा स्वाभिमान पायदळीत उडवला. पण लेकरा, खचून जाऊ नकोस. माणसांनी तुझा अपमान केला असला तरी स्वामींच्या दरबारात तुझ्या चांगुलपणाची सुवर्ण अक्षराची नोंद झाली आहे. स्वाभिमानासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझी निष्ठा तुमच्यावरच आहे. तुला कधी कधी वाटते ना की या अथांग जगात तू कधी पोरका नाहीस. सख्खी माणसेही परकी झाली आहेत. नात्यांमधील गोडवा संपला आहे आणि फक्त स्वार्थ उरला आहे. जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून तुझ्याकडे पाठ फिरवली. पण ऐक माझ्या बाळा, माणसांचा आधार वाळूच्या किल्ल्यासारखा असतो. स्वामींचा आधार हा अखंड हिमालयासारखा आहे. जेव्हा सगळे हात सोडून देतात तेव्हा साक्षात स्वामी समर्थ तुझा हात घट्ट पकडतात. स्वामींच्या साथीसाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्हीच माझे आईबाप आहात. तुझ्या घरातील वातावरण किती दिवस झाले शांत नाही. किरकोळ गोष्टींवरून होणारे वाद, पैशांवरून होणारी भांडणे आणि एकमेकांबद्दल होत असलेली अडी यामुळे घराचे स्मशान झाले होते. तू घरात शांतता राहावी म्हणून खूप प्रयत्न केलेस, स्वतःचे मन मारलेस, पण काहीच बदलले नाही. पण आज स्वामी समर्थ तुझ्या घरात प्रवेश करत आहेत. तुझ्या घरातील सर्व नकारात्मकता, कटकटी आणि दुरावा आता कायमचा संपणार आहे. तुझे घर पुन्हा आनंदाचे गोकुळ बनेल. घरातील शांतीसाठी कमेंटमध्ये टाईप करा, स्वामी माझ्या घरात शांती आणि प्रेम राहू द्या. तू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अहोरात्र राबतोस, घामाचा प्रत्येक थेंब गाळतोस, तरीही महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. मुलांच्या इच्छा अपूर्ण राहतात, घरातील गरजा भगवताचा तुझा श्वास गुदमरतो. तू विचार करतोस की मी एवढी मेहनत करतो तरीही माझ्याच नशिबात ही ओढाताण का? पण ऐक, तुझ्या कष्टाचे फळ आता पिकण्याची वेळ आली आहे. स्वामी तुझ्या कष्टाने सोने करणार आहेत. तुझ्या हातात आणि घरात अखंड बरकत येईल. समृद्धीसाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझ्या कष्टाची चीज करा. तू कधीही कोणाची वाईट इच्छले नाहीस. अगदी थोडे मिळाले तरी त्यात समाधान मानून जगणारा तू एक प्रामाणिक आत्मा आहेस. पण या स्वार्थी जगाने तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेतला, तुला बावळट आणि कमकुवत ठरवले. परंतु स्वामींना असाच निर्मळ आणि कपटहीन भक्त प्रिय असतो. तुझ्या त्या सुक्या भाकरीतही स्वामींचा प्रसाद आहे. आता तीच भाकरी तुझ्या समृद्धीचे साधन बने. समाधानासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुमच्या नामातच माझे सर्व सुख आहे. ऐक माझ्या भक्ता, डोळ्यांतील अश्रू पुस आणि छाती टोकून उभा राहा. हा व्हिडिओ ऐकणारा माझा प्रत्येक भक्त हा या जगात अनाथ किंवा लाचार नाही, तर साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाचा लाडका राजा लेक आहे. ज्या संकटात इतरांनी आत्महत्या केल्या असतात, ज्या अपमानात भल्याभल्यांचे मन खचले असते, त्या अन्यायातून तू आजही मान ताट करून उभा आहेस. ही तुझी साथ सहनशक्ती नाही,
तर ही तुझ्या रक्तातील स्वामी समर्थांची ईश्वरी ताकद आहे. अभिमानाने कमेंटमध्ये लिहा, मी स्वामींचा मुलगा आहे, मी खचणार नाही. उद्या काय होईल, माझे कुटुंब कसे चालेल, उद्या काय होईल, माझे कुटुंब कसे चालेल, मी या संकटातून कसा बाहेर पडेन, या चिंतेने तुला रोज ग्रासले आहे. भविष्याची भीती तुझ्या अंगात थरकाप उडवते. तू न घडलेल्या प्रसंगाची कल्पना करून आजचा दिवस खराब करत आहेस. पण वेड्या, ज्याच्या भविष्याची सूत्रे साक्षात स्वामी समर्थांच्या हातात आहेत, त्याला कसली भीती. स्वामींनी तुझ्यासाठी अशी सुंदर रचना करून ठेवली आहे, ज्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. निर्भयतेसाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझे भविष्य तुमच्या चरणी सुरक्षित आहे. माझ्या घाबरलेल्या लेकरा, आता मनातील सर्व चिंता आणि भीती उधळून लाव. तू या विश्वात एकटा अजिबात नाहीस. आज साक्षात स्वामी तुझ्या कानात सांगत आहेत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्द नाही, तर ही तुझ्या आयुष्याला मिळालेली अमृताची संजीवनी आहे. जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा स्वामींच्या या मंत्राचा जप कर. तुला लगेचच एक अज्ञात ताकद पाठीशी उभी राहिलेली जाणवेल. अभयवचनासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आहात म्हणून मी सुरक्षित आहे. तुझे किंवा तुझ्या घरातील प्रिय व्यक्तीचे आजारपण तुला आतून तोडत होते ना? दवाखान्याच्या फेऱ्या, औषधांचे वास आणि पैशांचे अपव्यय याने तू कंटाळला होतास. तू देवाला विनवणी करत होतास की मला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या माणसांना बरे कर. तुझी ती निष्पाप प्रार्थना स्वामींपर्यंत पोचली आहे. आज साक्षात महावैद्य स्वामी समर्थांनी तुझ्या घरावर आरोग्याची संजीवनी शिंपडली आहे. सर्व आजारपण आता दूर पळणार आहे. आरोग्यासाठी कमेंटमध्ये टाईप कर, स्वामी संपूर्ण कुटुंबाला निरोगी ठेव. तू रोजगारासाठी, व्यवसायासाठी आणि कामासाठी दारोदारी फिरलास, पण प्रत्येक ठिकाणी तुला नकार मिळाला. तुझे सर्व रस्ते तुझ्यासाठी बंद झाले होते. तुला वाटले की आता सर्व संपले, आता पुढे काहीच उरले नाही. पण ऐक, जेव्हा जगाची दारे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ स्वतःच्या हाताने चमत्काराचे नवीन महाद्वार उघडतात. तुझ्यासाठी असा एक मार्ग उघडत आहे जो तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. प्रगतीसाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या यशाची नवीन वाट दाखवा. तुझ्या स्वतःच्या सुखापेक्षा तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची चिंता जास्त आहे. मी त्यांना चांगले आयुष्य देऊ शकेन का, त्यांचे शिक्षण नीट होईल का, या विचाराने तुझ्या डोळ्यात पाणी येते. तू स्वतःचे कपडे घेत नाहीस, स्वतःचे हट्ट मारतोस फक्त मुलांच्या आनंदासाठी. पण भक्ता शांत हो. ज्या मुलांच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे आहेत त्यांचे भविष्य कधीच अंधारात राहू शकत नाही. तुझी मुले तुझ्या सर्व कष्टांचे सोने करतील. मुलांच्या यशासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या मुलांवर अखंड कृपा असू द्या. भूतकाळात मिळालेले धोके, नातलगांनी मारलेले बोचरे टोमणे आणि अपमानाचे प्रसंग आजही तुझ्या काळजाला भोग पाडतात. तू त्या आठवणीतून बाहेर पडू शकत नाहीस. ते शब्द तुला रात्री शांतपणे झोपू देत नाहीत. पण आज स्वामी समर्थ तुझ्या त्या सर्व मानसिक जखमांवर स्वतःच्या हातांनी मायेची फुंकर घालत आहेत. भूतकाळाची ती काळी सावली आता नष्ट झाली आहे. ज्या लोकांसमोर तुला हात पसरावे लागले, ज्यांच्या दारात तुला मान खालीला घालावी लागली, तो लाचारीचा काळ आज स्वामींनी कायमचा गाडून टाकला आहे. आता तू कोणाच्या मेहरबानीवर जगणारा माणूस उरलेला नाहीस. स्वामी तुझ्या हातात इतकी ताकद आणि समृद्धी देणार आहेत की तू शेकडो लोकांना आधार देणारा दाता बनशील. मागणाऱ्यांच्या भूमिकेतून तुझी कायम ती मुक्ती झाली आहे. आत्मसन्मानासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला देणारा बनवा, लाचार नाही. जे कुटुंब संकटाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते तिथे आता विश्वासाचा आणि प्रेमाचा पुनर्जन्म होत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या नात्यांमधील सर्व गैरसमज दूर होतील. घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि तुमचे कुटुंब एक अखंड शक्ती बनेल. कौटुंबिक प्रेमासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी आमच्या नात्यांमधील गोडवा कायम ठेवा. तू विचार करत होतास की पाप करणारे मजेत आहेत आणि पुण्य करणारा मी का त्रास भोगतोय. पण कर्माचा सिद्धांत कधीच चुकत नाही. वाईट करणाऱ्यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत आणि तुझ्या चांगुलपणाचे फळ देण्याची वेळ आता साक्षात स्वामींवर आली आहे. सत्याचा विजय हा अटळ असतो. तुझ्या प्रामाणिकपणाचा आता संपूर्ण जगासमोर गौरव होईल. सत्याच्या विजयासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी सत्याचा जय जयकार असो. तुझ्या हृदयात स्वामींबद्दल असलेली श्रद्धा हीच तुझी सर्वात मोठी संपत्ती आहे. कितीही संकटे आली तरी तू स्वामींचा नामजप सोडला नाहीस. तुझ्या याच भक्तीने आज साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाला तुझ्यासाठी धावून यायला भाग पाडले आहे. तुझी ही श्रद्धा आता तुझ्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडवून आणणार आहे. भक्तीच्या आनंदासाठी कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यातील दुःखाची, संकटाची आणि अश्रूंची ती काळ आता संपूर्णपणे संपली आहे. गगनात स्वामींच्या आशीर्वादात आनंदाचा आणि यशाचा सूर्य उगवला आहे.
तुझ्या आयुष्यातील दुःखाची, संकटाची आणि अश्रूंची ती काळी रात्र आता संपूर्णपणे संपली आहे. गगनात स्वामींच्या आशीर्वादाचा, आनंदाचा आणि यशाचा सूर्य उगवला आहे. तो जुन्या सर्व दुःखांना मागे टाकून एका अत्यंत तेजस्वी आणि समृद्ध आयुष्यात प्रवेश करत आहेस. नवीन पहाटेच्या स्वागतासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या आयुष्यात यशाची पहाट झाली. तुझ्या शरीरावर, तुझ्या मनावर, तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या घरावर आता साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अभेद्य ईश्वरी कवच निर्माण झाले आहे. आता जगातील कोणतीही वाईट शक्ती, कोणाची वाईट नजर किंवा कोणतेही संकट या कवचाला भेदून तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तू आता पूर्णपणे सुरक्षित आणि चिंतामुक्त झाला आहेस. उठ माझ्या लाडक्या, अत्यंत प्रिय लेकरा. आता डोळ्यातील अश्रू पुस, चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आण आणि मान ताट करून उभा राहा. तुझ्या सर्व त्रासाचा अंत झाला आहे. साक्षात स्वामी समर्थ तुझ्या घरात निवास करायला आले आहेत. तुझ्या घरात अखंड अन्न, धान आणि आरोग्य आणि मनशांती नांदत राहील. जा आणि निर्भयपणे तुझे नवीन आनंदी आयुष्य जग. महाविजयाचा जयघोष करत कमेंटमध्ये शेवटी एकाच आवाजात लिही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, आजचा हा महाअध्याय ऐकताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. तुमचे मन आतून हलके झाले असेल. हे अश्रू साधे नाहीत. हे अश्रू तुमच्या मनातील साचलेल्या दुःखाचे, वर्षांच्या वेदनेचे आणि स्वामींच्या अपार प्रेमाचे आहेत. आज स्वामींनी स्वतः तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला आहे. मला सांगा, आज आपल्या समाजात, आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये असे कितीतरी अभागी भक्त आहेत जे रात्री अपरात्री उशीत तोंड लपून रडत असतील, जे कर्जाच्या जाळ्यात अडसतील आणि ज्यांना वाटत असेल की माझे या जगात कोणीच नाही. विचार करा, जर स्वामींचा हा संदेश त्या एका दुःखी भक्तापर्यंत पोचला आणि हा अध्याय ऐकून त्याच्या मनातील आत्महत्येचा किंवा निराशेचा विचार दूर झाला, तर त्या भक्ताच्या चेहऱ्यावर येणाऱ्या हास्याचे पुण्य कोणाला मिळेल? ते पुण्य थेट तुमच्या पदरात पडेल, कारण तुम्ही स्वामींचे माध्यम बनून त्याचा हात धरला असेल. म्हणूनच माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, आज एक छोटेसे पुण्यकर्म करा. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तुमच्या व्हॉट्सअपवर, तुमच्या कुटुंबाच्या ग्रुपवर, तुमच्या मित्रांना आणि ज्याला आधाराची गरज आहे त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. कोणाकोणाचे आयुष्य वाचवण्याचे, कोणाचे तरी घरातील दुःख निश्चित करण्याचे निमित्त बना. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहावेत, तर आपल्या भक्ती परिवाराला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचा एकही संदेश तुमच्यापासून सुटणार नाही. चला तर मग स्वामींवर संपूर्ण भार सोडून द्या. अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये शेवटी एकदाच टाईप करा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.